पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी बुलढाण्यात खरेदी केली सोन्याची दागिने. मी फार कुणाचा ऐकत नसते. पंतप्रधानाच्या आवाहनावर प्राजक्ता माळीचे उत्तर. अभिनेत्री प्राजक्ता माळी आज एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने बुलढाण्यात असताना त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 वर्षभर सोने खरेदी करू नये असे आवाहन केले. मात्र त्यावर आपण फार कुणाचं ऐकत नाही असं उत्तर प्राजक्ता माळी यांनी दिलं. मराठी चित्रपटांना महत्त्वाच्या दिवशी थिएटर मिळत नाहीत अशी ओरड होते. यावर मी अजिबात याला सहमत नाही. चित्रपट चांगला असेल तर थिएटरवाले हॉलिवूड आणि हिंदी सिनेमे काढतात आणि मराठी चित्रपट लावतात. मात्र त्यासाठी चित्रपटाचा दर्जा चांगला असला पाहिजे. मी सहमत नाही याच्याशी. चित्रपट चांगला असेल तर स्वतः थिएटरवाले हिंदी आणि हॉलिवूड फिल्म काढतात आणि मराठी लावतात. त्यांना काय पाहिजे? थिएटरवाल्यांना पैसे पाहिजे. मग ग्राहक आले पाहिजे ना, आले पाहिजे लोक पिक्चर बघायला. मग ज्या पिक्चरला लोक बघायला येत आहेत ते त्यांना का नाही देणार? येतच नाही. त्यामुळे मग ते शो कमी करतात आणि जो शो चालतोय त्याला देतात. त्यामुळे चांगला चित्रपट असेल तर माझा स्वतःचा फुलवंतीचा अनुभव आहे. 4 आम्हाला शोज दिलेले एका दिवसामध्ये. रात्री बघितलं तर 9 शोज झालेले होते. त्यांनी आपोआप वाढवले होते. लोक येत आहेत तर चित्रपटांना स्थान मिळतच. जे बोंब मारतात ती मिळत नाही, त्यांचं चित्रपट चालत नाही. काय बदल होणं गरजेचं आहे? काय बदल होणं गरजेचे आहेत किंवा मग मराठी चित्रपटांसमोर काय आव्हान असणार आहे? क्वालिटी आणि विषय तुम्ही चित्रपट महामंडळ निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप वाढल्याची टीका. यावर असं होतंय का याबद्दल मला काहीच कल्पना नाही. मी कधी ती निवडणूक लढवली नाही. मात्र आता सर्वच क्षेत्रात राजकारण वाढलंय. त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप वाढलाय किंवा आम्हाला सहभागी करून घेत नाही असं अनेक कलाकार आरोप करतात. म्हणजे विजय पाटकर असतील, त्याच्यानंतर आपल्या दीपाली सईद असतील, अक्षय वाघमारे असतील, यांनी गंभीर आरोप केले. खरंच त्याच्यामध्ये असा राजकीय आता प्रभाव वाढलाय का, हस्तक्षेप वाढलाय का, कशा पद्धतीने निवडणूक सुरू आहे? एवढी मी अपडेटेड नाहीये. असे आरोप झालेत हेही मला तर तुमच्याकडून कळत आहे. आणि असं होत आहे का तर हेही मला माहिती नाही, कारण मी कधी त्या निवडणुकांसाठी उभीच राहिले नाही. त्यामुळे इंटरनल काय असेल ते मला माहिती नाही. पण आता राजकारण सगळ्याच क्षेत्रामध्ये आहे.